नमस्कार. तर मी कांचन, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग म्हणजे आजचा नाही, हा 2 दिवसाचा मिळून एक ब्लॉग आहे हा. तर तुम्ही आजचा ब्लॉग बघत राहा. प्रत्येक दिवसाच्या मी थोड्या थोड्या क्लिप ॲड केल्या आहेत, कारण की वेळ मिळत नव्हता आणि आरोही त्रास देते आता खूप भरपूर म्हणजे भरपूरच. तर मग बघत राहा, चला पुढे. केळी खाण्याची पद्धत बघून घ्या. कुठे कुठे केळे फेकले? हात दाखव तुझे, हात दाखव. आज हात दाखव, तोंड दाखव. घाण निसती एक पोरगी. तर मी काय करते ना, तुम्हाला दाखवते बघा, कारण की आज मी एक नवीन जुगाड लावलेला आहे. तुम्हाला दाखवते मी, कारण की कानातले ना माझे खूप इकडे तिकडे पडत होते. तर त्याच्यासाठी बघा मी काय करते. एक माझ्याकडे एक असं पृष्ठ होतं, त्याच्यावर मी लावून देते बघा. प्रकारे ते कानातले सेट करते मी. अजून आहेत भरपूर कानातले, ते लावायचे राहिले ते बघा इथे. हे पण लावून देते बाकीचे राहिलेले. मग तुम्हाला पूर्ण लावून झालं की तेव्हा दाखवते मग मी. चालेल? बरं. तर आता फायनली आपलं काम झालेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा किती छान दिसतंय. हे बघा, छान दिसतंय ना. आणि अजून भरपूर कानातले होते, पण मग का लावले नाही, कारण की माझ्याकडे कानातले भरपूर आहेत, पण त्यांच्या फिरक्या अजिबात नाहीये. आणि मी जर म्हणजे कानातले घातले नाही तर त्यांच्या फिरक्या कुठेही पडून जातात. म्हणून कानातले भरपूर जमा झाले, तर फक्त फिरक्या आणायच्या आहेत. ते आणेल तेव्हा मग लावेल मी बाकीचे. तर मी आता काय करते माहिती का, घरात म्हणजे जे विनाकारण कपडे आहेत, जे आता जास्त लागत नाहीये बुवा, तर ते कपडे मी पिशवीत म्हणजे बॅगेत भरून टाकते, एखाद्या पोतडी वगैरे मध्ये कशात तरी भरून ठेवते. कारण की बघू, जर बजेट बसला तर मग रूम बदलायचा विचार करते. बजेट बसला तर रूम बदलायचा विचार करते, कारण की खूप जण बोलतायत, कारण मग कारण का की आम्ही दोन जणांसाठी एवढा 1 BHK रूम काय करता बॉस. हे बघा कशी आराम मारते. 2 जणांसाठी एवढा 1 BHK रूम काय करायचा आहे बुवा, असं छोटा रूम बघा बुवा असं. मग म्हटलं 2 रूमचा 1 RK बघू म्हटलं. जर भेटला तर बरं आपल्या बजेटमध्ये, तर भेटला तर बरं, नाही तर मग ह्याच रूममध्ये राहू. आधी आता या जेवरचे कपडे मी काढून ठेवलेत, ते कपडे दाखवते बघा. किती कपडे काढलेत मी विनाकारण कपडे, भरपूर म्हणजे भरपूर कपडे साचले होते. हे बघा, एवढे कपडे काढलेत मी बॅगेत भरायसाठी, म्हणजे पोतडी वगैरे असते ना, पोतडीत भरून देते आणि मग जमा करून ठेवून देते. जेव्हा जर वाटलं मला की रूम बदलायचं आहे असं, मग तेव्हा मला सोयीस्कर पडेल ना, म्हणून आताच भरून ठेवते. तर तुम्हाला आजचा माझा लुक थोडा वेगळा दिसत असेल, तुम्हाला दाखवते मी कसा वेगळा लुक केलेला आहे आज. म्हणजे काही वेगळा नाही रोजपेक्षा, कारण की रोज मी कसं जुडा वगैरे मारून टी शर्टमध्ये तसाच व्हिडिओ काढते ना, तर आज थोडा म्हणजे चांगला अवतार तयार केला आहे आणि मग व्हिडिओ काढते, तुम्हाला दाखवते मी. अशा प्रकारचा लुक आहे आपला म्हणजे रोजपेक्षा तर बराच. रोज काय एवढा काय, फक्त जुड्या वगैरे मारून घेते बस, तेवढाच राहतो ना. म्हटलं आज थोडंफार व्यवस्थित तयारी करून मग ब्लॉग काढूया, म्हणून आता ब्लॉग शूट करते. चला तर तुम्ही पुढे बघत राहता. आणि कदाचित ब्लॉगमध्ये काही नीट म्हणजे स्पष्ट दिसत नसेल, कारण की आता तुम्हाला माहितीच आहे की आपला कॅमेरा काही एवढा नको ना आरू. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपला कॅमेरा काही एवढा व्यवस्थित नाही आहे, असं ब्लर वगैरे दिसत असेल, म्हणून थोडाफार समजून घ्या. अजून आपल्याला चांगला मोबाईल घ्यायला वेळ आहे अजून तोपर्यंत. तर मी निवडते आता वालाची शेंग, कारण की वालाची शेंग आमच्या घरात खूप आवडते. मग म्हटलं चला आता आधी निवडून घेऊ. काल आणल्या होत्या बाजारात गेली होती काल, तर मग घेऊन आली होती. आणि आरूही खाते ती शेंग, मेन म्हणजे तर. कारण की आरू काय खाते माहिती का, त्याच्यामध्ये त्या बिया असतात ना, तर त्या बिया खाते ती. आणि तुमच्याकडे या शेंगला काय म्हणतात तुम्हाला दाखवते मी. ह्या शेंगला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा, कारण की आमच्याकडे वालाची शेंग म्हणतात. तर तुमच्याकडे, कारण की खूप जणांकडे म्हणजे खूप गावांमध्ये ना वेगवेगळे नाव आहेत त्या शेंगला. कोणी काय म्हणतं, कोणी घेवड्याची शेंग, घेवडा असतो, घेवडा काहीतरी असं काहीतरी म्हणतात. तर कोणी वालाची शेंग म्हणतं. अजून काय नाव आहे तुमच्याकडे तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आरू बघा कशी कच्ची शेंग खाते. एखाद्या वेळेस माझा जीव घाबरतो, कारण की ती ना बटाटा, टमाटा, कांदा काही कच्चं खाते, कुठलीही शेंग. आता हे बघा, हे सुद्धा कच्चं खाते ती. मी तिला काही ना कच्चं खाऊन घेते ती. मला तर वाटतं तिला का डॉक्टरकडे दाखवावं लागेल असं वाटतं. डॉक्टरकडे दाखवायचं का तुला?
तर म्हटलं चला आता ब्लॉग तर काही 2 दिवसापासून ब्लॉग काही येत नाही आहे. म्हटलं आज ब्लॉग तर काढून घेऊ. म्हणून म्हटलं आता शेंगा निवडायला बसले. चला ग थोडंफार बोलून घेते म्हटलं तुमच्याशी, का थोडंफार बोलून घेऊया म्हटलं. आणि मेन म्हणजे या शेंगा ना कोणाला कोणाला पातळ भाजी आवडते, म्हणजे रस्सावाली भाजी आवडते. मी ना कोरडीच भाजी करते, कारण की कोरडीच आवडते आम्हाला. ते लसूणची तिखटची म्हणताना तर तशी भाजी करते मी कोरडी, खूप छान लागते तशी. आणि आरू बघा, मी तुम्हाला बोलली ना आरू काय करते बघा, सगळ्या निवडलेल्या शेंगा खाली फेकते सगळ्या. हे बघा याच्यात काहीच राहू दिलं नाही, तिने सगळं खाली फेकून दिलं. काय ग, का बरं फेकलं? हां, का बरं फेकतेस? बघा अशीच करते मी, जर काही काम करत राहिलं ना ती अशीच करते. टाक याच्यात, टाक याच्यात, टाक परत, टाक ते पण उचल. सगळं तुम्हाला दाखवलं ना मी बघा कशा सगळ्या शेंगा तिने खाली फेकलेल्या आहेत. पूर्ण शेंगा म्हणजे तिने खाली फेकून दिल्या जातं, पण तिला उचलायला लावते मी. आणि भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या की तू एडिटिंग दुसऱ्या ॲपमध्ये कर, काइन मास्टर. मी काइन मास्टरमध्येच करते. भरपूर जणांना सांगितलं की काइन मास्टरमध्ये कर असं, पण मी काइन मास्टरमध्येच करते. आणि मेन म्हणजे VN ॲपचं पण म्हणजे सांगितलं त्यांनी की डाउनलोड कर, त्याच्यात एडिट कर बॉस. पण मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की मला VN ॲप म्हणजे मी डाउनलोड करून बघितली, पण त्याच्यात मला काही एडिटिंग जमली नाही, नाही का. मी त्याच्यातलं बघितलंच नाही अजून जास्त पिक्चर काय आहेत असं, पण त्याच्यात मला काही जमले नाही. म्हणून मी ना आधीपासून काइन मास्टरमध्येच करते, तर मी त्याच्यातच करते. आणि उचलते सगळं, कावर फेकते असं, उचल पटकन, टाक याच्यात. सगळ्या शेंगा तिने खाली फेकून दिल्या आहे बघा. उचल ते पण, उचल सगळं. तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्येही सांगितलं होतं की आपले ब्लॉग भरपूर लोक बघतात असं. भरपूर म्हणजे जे लोकांना सबस्क्राईब केलं नाही आहे ना ते लोक जास्त बघतात, फक्त व्हिडिओ बघतात. सबस्क्राईबही करून देत चला आपले व्हिडिओ रोज बघण्यासाठी, कारण की मग सबस्क्राईब केलं तर मला पण वाटेल ना की मला ही व्हिडिओ काढायला थोडं चांगलं वाटेल, नाही गड्या रिस्पॉन्स भेटतो आहे आपल्या व्हिडिओला. म्हणून सबस्क्राईब करून देत चला, व्हिडिओला लाईकही करून देत चला, आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला. जेणे की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच बोलली मी की आपले 1000 सबस्क्राईब आणि 4000 घंटा वॉच टाईम पूर्ण झाला पाहिजे असं. नको ना आरू, खाली बस, बस खाली पटकन. आणि ह्या शेंगा मी आता निवडलाही नसता, आरू जागी येतं, पण काय माहिती का ते आता संध्याकाळी ना बनवायचे आहेत, म्हणून मी आता निवडायला घेतल्या आहेत. पण ही पोरगी ना काहीच करू देत नाही. ही जर जागी असली ना तर समजून घ्यायचं माझं काहीच काम होत नाही असं. तर की आरूचं म्हणणं असं असतं की तू माझ्याजवळच बसून टाकायचं, काम करू नका असं. तर मी काम करणार नाही तर मग घरात दुसरं कोणी बरं काम करण्यासाठी, नाही का. तिचं म्हणणं असं माझ्याजवळ बसून राहा, आणि मी जर उठली ना तर तिच्याजवळ खूप रडते, खूप म्हणजे खूप रडते. बघू कदाचित ना तिला मी डॉक्टरकडे दाखवेल. तिचा विषय जाऊ द्या, ती काय ते तसंच करते. आणि हां, तुम्हाला मी काय सांगत होती की ते ॲपचं सांगत होते ना मी एडिटिंगचं. तर भरपूर लोकांनी सांगितलं, पण काय माहिती का की काइन मास्टर ॲपचं आहे ना आता कसं झालं आहे, नको ना गं. काइन मास्टर ॲपचं कसं झालं आहे की आता म्हणजे तो लोगो काढण्यासाठी पैसे द्यावं लागते, म्हणजे आता नाही झालं आहे, कधीचं झालं आहे ते. पण मग दर महिन्याला मंथली पेमेंट करण्यासाठी काय आपल्याजवळ तेवढं नाही आहे. मंथली आपण त्या ॲपला पेमेंट करू शकतो असं एडिटिंगसाठी. मग सध्यापुरतं आपलं मोनिटायझेशन होस तोपर्यंत लोगो येईल तर चालेल, पण मग नाही का दर महिन्याला द्यायला परवडणार नाही मला, म्हणून आता सध्यापुरतं राहू देते. जेव्हा आपलं मोनिटायझेशन होईल तेव्हा आपण ते घेऊन टाकू. तर महिन्याला द्यावं लागतं वाटतं ते काहीतरी मंथली, नंतर बघू, नंतर मग नंतरच करावं लागेल. पुढे पुढे सांगेल मी, कारण की आपलं मोनिटायझेशन जर लवकर झालं ना तर खूप गोष्टी अशा आहेत की आपल्याला करायच्या आहेत असं. तर पुढे पुढे ब्लॉगमध्ये समजेलच तुम्हाला, जसं जसं आपला ब्लॉग पुढे जाईल, जसे जसे आपले ब्लॉग पुढे जात जाशील तसे समजत जाईल की आपल्याला काय काय करायचं आहे असं. मला मुलगी आहे तर दुसरं काही म्हणजे सध्या तर मला काही जॉब करता येणार नाही. बघू आरू मोठी झाली तर तेव्हा करेल बहुतेक.
पण काय माहिती का आता अशा घटना ऐकू येत आहेत, पण त्याच्यासाठी ना तिला कुठे सोडण्याचा जीव होत नाही. कुठे सोडण्याचं म्हणजे तरीच मी माझ्या आईवडिलांकडे सोडू शकते, पण नाही का ते शाळेत पाठवतील आणि माझा जीव म्हणजे अजून ती लहान आहे ना, बघू पुढे चालून. आता तरी कदाचित तिला मी कुठे एकटी सोडू शकत नाही, नाही का. खूप म्हणजे खूपच काही काही गोष्टी ऐकायला येतात ना आमच्याकडे. नाही कदाचित मी आता एकटी. पहिले तरी मी निघायची घराबाहेर, म्हणजे सोसायटीत वगैरे जाते मी खाली, पण असं बाहेर कुठे जाण्यासाठी, सामान वगैरे मार्केटमध्ये आणण्यासाठी कोणाला तरी सोबत घेऊनच जाते. तुम्हाला आरूची अजून एकदा करामत दाखवते मी काय करते बघा. ती काढते, टाकते, वापस काढते, वापस शेंगा टाकते. तर मी तुम्हाला आता शेंगा निवडून झाले की मग भेटते. आणि की या शेंगा संध्याकाळीच करायच्या आणि वेळ लगेच होऊन जातो. आता संध्याकाळचे 4 वाजलेत, 4 नाही 4:30 5 झालेत आता. तर मग तोपर्यंत मी पटकन आवरून घेते, मग स्वयंपाक करेल तेव्हा कदाचित घेईल ब्लॉग, नाहीतर मग डायरेक्ट उद्या बिद्या नाहीतर ब्लॉग एंड करेल. चला तर भेटू नंतर आपण. आरूची करामत दाखवून देते आधी तुम्हाला. बघा काय केलंय बघा तिने. मी ते शेंगाने वरते आणि ती बघा कशी फेकते. ना कशी फेकते, अशी फेकत राहते. मी काही काम केलं आणि ती अशी येडे चाळे करत राहते. खूप जीव वैतागतो खूप, म्हणजे का ग निस्ता ताण आहे मला तुझा. निस्ता कसं कसं करते मम्मा, निस्ता ताण आहे कसं कसं निस्ता ताण आहे ग बया, तू कर. ती पण तशीच करते, मी जसं केलं ती पण तशीच करते एखाद्या वेळेस. तुम्हाला मी अजून एक वेळेस दाखवेल ब्लॉग माहिती कशी. तर आता माझा स्वयंपाक झाला आहे, मी काय पुन्हा व्हिडिओ दाखवला आणि तुम्हाला स्वयंपाक करताना. कारण की आरू होती ना, मग आरू त्रास देत होती, आता पण रडायला लागली होती ती, म्हणून पटकन स्वयंपाक करून म्हटलं तुम्हाला दाखवून देते आता. मग मी बनवलं आहे बघा, तुम्हाला सांगितलं नाही मी सुकी भाजी बनवते म्हटलं. मी कॅमेऱ्यात दिसते का नाही काय माहिती नाही, तर आपला कॅमेरा तुम्हाला माहिती आहे कसा आहे. तर इथं बनवलं आहे मी, दिसत नाही ना क्लिअर. हे बघा कोरडी भाजी बनवली आहे, पोळी बनवली आहे. तर आता जेवण करते मी, आता ब्लॉग एंड करून देते, मग जेवण करते. आरू बाय कर. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.